नमस्कार, वेलकम टू आपली यात्रा. चला, आज आपण डिस्कस करणार आहोत अबाउट आपले इष्ट देवता. खूप सारे लोक असतात जे ना वेगळ्या वेगळ्या देवांशी कनेक्टेड असतात आणि अचानक त्यांना दुसऱ्या देवांचं स्वप्न पडलं की त्यांना वाटतं, अरे हे काय होतंय, मी तर ह्या देवाला मानत होतो, मग अचानक हे म्हणजे मी गणपतीला मानत होतो, अचानक कृष्ण का माझ्या स्वप्नात यायला लागले. असे खूप लोकांचे प्रश्न असतात, मला डेली बेसिसवरती येतात की मॅम हे काय होतंय, आम्ही काय चुकीचं तर नाही करत आहे. ठीक आहे, तर बघा, तुमचे जे कुलदेवी देवता असतात ते वेगळे. ठीक आहे, इष्ट देवता म्हणजे आम्ही जेव्हा पास्ट लाईफ रिग्रेशन करतो त्याच्यामध्ये तुम्हाला भेट होऊ शकते त्या इष्ट देवताची, जे तुमचे आहेत. तुम्हाला लहानपणापासून त्यांच्या बरोबर एक वेगळं कनेक्शन फील होईल. ओके, त्यांना आपण गाईड एंजल असं म्हणू शकतो. जसं की मी जेव्हा माझं पास्ट लाईफ रिग्रेशन केलेलं त्यावेळेला मला कृष्ण दिसले. कृष्ण जसं त्यांनी अर्जुनाला आपलं विश्वरूप दाखवलेलं त्याचप्रमाणे मला त्यांचे दर्शन झाले. मी एकदम अंगठ्याच्या इकडे अशी छोटीशी आणि कृष्ण एकदम मोठे असे दिसत होते मला. ठीक आहे, सो वेगळे वेगळे देवता आपल्याला जन्मापासून मरेपर्यंत गाईड करण्यासाठी नेमलेले असतात. ठीक आहे, आणि ह्या जन्मात स्पेसिफिकली मी जन्म पण म्हणजे माझं सरनेम गवळी आहे आणि आमचं जे गोत्र आहे किंवा आमचं जे जात म्हणू शकतो आपण, आम्ही कृष्ण वंशजच आहे. ठीक आहे, आम्ही कृष्णाचे वंशजच आहे. त्यामुळे मग ते कनेक्शन म्हणजे आमचे इष्ट देवता पण आणि कुलदेवता पण हे कृष्णच झालंय. ठीक आहे, त्यामुळे एवढा कन्फ्युजन नाही होत मला, पण शक्यतो लोकांना होतं तसं कन्फ्युजन. सो लोक म्हणतात की मॅम मग ते जर आमचे इष्ट देवता आहेत तर आम्हाला दुसऱ्या देवांच्याकडे आम्ही ओढ का निर्माण होत. हे बघा कसं असतं माहिती का, आपले इष्ट देवता जे असतात ते आपले क्लास टीचर आहेत असं समजा. ठीक आहे, आणि त्याचबरोबर जे दुसरे देवता आहेत ते वेगळे सब्जेक्ट शिकवतात. ठीक आहे, आता समजा तुमच्या इष्ट देवताला म्हणजे तुमच्या क्लास टीचरला सगळं माहिती आहे. ठीक आहे, की तुमच्या आयुष्यात पुढे काय काय होणार आहे. आता समजा माझ्या आयुष्यात काहीतरी खूप मोठा बदल घडणार आहे. ठीक आहे, जे एक्सेप्ट करण्यासाठी मला ताकदची गरज आहे, मोठं करेजची गरज आहे. आणि है ना, जसं मंगलची महादशा येते, ठीक आहे, त्यावेळेला काय होतं, मोठे मोठे निर्णय घेतो माणूस, खूप ताकद येते, एनर्जी येते आणि तो माणूस बेसिकली कुंकुवत आहे. ठीक आहे, तर आपोआप आपला इष्ट देवता त्यांना हनुमानाबद्दल आपोआप अट्रॅक्शन वाटेल. सारखं सारखं रील दिसतील तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात जाऊ वाटेल तुम्हाला. कसं ना कसं करून तुम्ही ना कनेक्ट होताल. ठीक आहे, आणि मग ते मार्ग दाखवायला लागतील तुम्हाला पुढचे. ठीक आहे, म्हणजे त्यावेळेला त्या देवताची गरज आहे तुम्हाला, तर तुमचा इष्ट देवता स्वतः अपॉइंट करतो. जसं की आपल्या इष्ट देवताला माहिती आहे. ठीक आहे, क्लास टीचर आहे ना तो, त्याला माहिती आहे की तुमच्यासाठी काय चांगलं आहे, काय वाईट आहे, तुम्ही कशात चांगले आहात, काय तुम्ही कॅपेबल आहात, काय तुम्ही करू शकता, काय नाही करू शकत. तुमचे इष्ट देवता एक्स्ट्रा एफर्ट टाकतात तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये, त्या एनर्जीमध्ये जास्त पॉवरफुल होण्यासाठी, कारण तुम्हाला त्यावेळेला गरज आहे. ठीक आहे, की अशी अशी परिस्थिती येणार आहे तर ह्या गोष्टी आपोआप तुमच्या आयुष्यात घडायला लागतील. तुम्ही मागे वळून बघताल ना, त्या वेळेला ते देवता तुम्हाला खूप कनेक्ट वाटत असतील आणि तुम्ही अचानक त्यांच्याकडे जायला लागले असाल. जसं की परीक्षेचा वेळ असला, अभ्यासाचा वेळ असला, एखाद्या गोष्टीचं कुठलं डिसिजन घ्यायचंय आपल्याला, है ना, जिथे आपल्याला डोकं शांत पाहिजे, हुशारी पाहिजे, अंडरस्टँडिंग पाहिजे, अचानक गणपती आपल्याला दिसायला लागतील. आपल्याला वाटेल, अरे गणपतीशी एक वेगळं कनेक्शन फील होतंय. ठीक आहे, माझे इष्ट देवता कृष्ण आहेत, पण मला आता काय माहिती, पण मला जास्त कनेक्शन फील होते गणपती बरोबर. ठीक आहे, सो याच्यामध्ये ना काही चुकीचं नाहीये. लोक खूप जास्त ओव्हर थिंकिंग करतात, तर बेसिकली मी हेच समजवायला आले लोकांना की जास्त ओव्हर थिंकिंग करू नका, जास्त विचार करू नका. जे घडतं ते चांगल्यासाठी घडतं. ठीक आहे, आणि नक्की तुम्ही हे एक्सेप्ट करायला पाहिजे, म्हणजे ना खुशीने एक्सेप्ट करायला पाहिजे की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुमच्या चांगल्यासाठी घडतात. म्हणजे जर ह्या गोष्टी घडतायत तुमच्या बरोबर, म्हणजे तुम्ही ग्रो करताय आपल्या लाईफमध्ये. ओके, एक लेवल अप जाताय. जेव्हा आपण एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जातो तर शिक्षक बदलतात ना, है ना. क्लास टीचर एकच असतो, पण सब्जेक्ट शिकवणारे टीचर बदलतात, है ना. आपण हायर डायमेन्शन वरती जातो, तसं तसं हाय व्हायब्रेशन मध्ये जातो, तसं तसं शिक्षणाची क्वालिटी वाढवावी लागते. इट मीन्स तुमची क्वालिटी वाढते,
इट मीन्स तुम्ही ग्रो करताय आणि हे खूप चांगलं आहे. ह्याला ना नतमस्तक होऊन तुम्ही एक्सेप्ट करा की हे माझ्या चांगल्यासाठी होतंय, माझ्या ग्रोथसाठी होतंय आणि नक्की ह्याचा काय ना काय उपयोग माझ्या पुढच्या आयुष्यात होणारच होणार. ठीक आहे. जेव्हा एखाद्या वेळेला तुम्हाला शांती हवी असेल लाईफमध्ये, एक आतून स्वतःला कनेक्ट करायचं असेल, एक वैराग्य भाव म्हणतो किंवा आपण म्हणतो ना की आत्माचा असा एक फेज येतो ना जेव्हा माणूस आत्मध्यान करायला लागतो. ठीक आहे. त्यावेळेला तुम्हाला वाटेल मी शिवजीशी जास्त कनेक्ट करतोय, है ना, महादेवाशी जास्त कनेक्ट करतोय. तर हे प्रत्येक देवता वेगवेगळ्या एनर्जी घेऊन आलेले असतात आपल्यासाठी, आपल्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी फुलफिल करायच्यात ना आपल्याला. आपण हे सगळं तर डिसाईड करून आलोय, है ना. ही आपली सोल जर्नी आहे. सोल जर्नीमध्ये आपण सगळं डिसाईड करून आलोय ऑलरेडी की मी हा लेसन क्लिअर करणार, मी हा लेसन क्लिअर करणार. सो वेगळे वेगळे लेसन क्लिअर करताना वेगळ्या वेगळ्या टीचर्सची आपल्याला गरज लागते, है ना. आणि तेच एक्झॅक्टली हे वेगळे वेगळे देवता आपल्या आयुष्यामध्ये येऊन करतात, आपल्याला ग्रोथ, सक्सेस देतात आणि एक लेवल अप घेऊन जातात, है ना. त्या प्रॉब्लेम मधून निघण्यासाठी सोल्युशन दाखवतात आणि आपल्याला एक स्थिरता आणतात आयुष्यामध्ये. ओके. एक वेगळी एनर्जी आपल्याला देतात. ओके. क्लास टीचर तर आहे, तो आहेच. ठीक आहे. तो कुठे जात नाही. त्याच्या एक्सेप्टन्सनीच ह्या सगळ्या गोष्टी घडतात आणि तुम्ही पण त्यांचा आशीर्वाद घेऊन नक्की तुम्हाला पुढे जायला पाहिजे, है ना. कोणताही देवता असू द्या, तुम्हाला जर फील होतंय, त्यांच्याशी कनेक्शन फील होतंय, त्यांचं रील दिसतायत तुम्हाला सारखे सारखे, तुम्हाला सारखं असं जाणवतंय की यार ह्या मंदिरात मला जायचंय, मला इथे तर दर्शन करायचंच आहे. सो ते करा. ओके. सोलचा ऐका, तोच तुमचा हे असतो, म्हणजे तुमचा आत्माच तुमचा जे क्लास टीचर आहेत, जे तुमचे देवता आहेत, है ना, इष्ट देवता आहेत, तेच आतून बोलत असतात तुमच्या आत्म्याच्या मार्फत. तर त्या गोष्टी एक्सेप्ट करा आणि त्याला एक्सेप्ट करून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर हेच गोष्टी क्लिअर करायच्या होत्या मला. नमस्कार.